प्रत्येकाच्याच बोलण्याचा मनाला त्रास होतोय. हे सगळं कधी संपणार हेच सुरू आहे ना डोक्यात. आता हे वादळ सुद्धा शमवतो बघ. प्रत्येकाचं बोलणं ऐकून त्यामुळे विचलित होत असशील, तर मार्गक्रमण होणार आहे का? नाही ना. आता तू म्हणशील, ते कळतंय पण वळत मात्र नाही. समोरच्याचे म्हणजेच जवळच्या व्यक्तींचं म्हणणं आधी ऐक. नाही पटलं तर स्वतःची बाजू त्यांना शांतपणे मांडून सांग. त्रागा करून तुला अधिक त्रास होतो. तरीही नाहीच पटलं आणि तुला एखादी गोष्ट सर्व स्तरावर योग्य वाटत असेल, तर त्यानुसार पुढे जा. मग हा असाच का बोलला, हा विचार कधीच करू नकोस. प्रत्येकाची मानसिकता, विचार करण्याची पद्धत ही वेगळीच असते. आता हाताची पाचही बोटं सारखी नसतात, हे कायम ध्यानात ठेव. आता एक रामबाण उपाय सांगतो. आधी आयुष्यात स्वतःचं ध्येय निश्चित कर आणि त्यावर लक्ष केंद्रित कर आणि फक्त त्यात स्वतःला झोकून दे. कारण ध्येयविरहित व्यक्ती माणसांबद्दल बोलतात आणि ध्येयसक्त व्यक्ती या निव्वळ ध्येयाकडेच वाटचाल करतात. रस्त्यातून चालताना असंख्य ढग तुझ्या डोक्यावर घोंगावत असतात. त्या प्रत्येक ढगाचा तू विचार करतोस का रे? नाही. तर ते त्यांच्या मार्गाने येतात आणि त्यांच्याच मार्गाने जातात सुद्धा. अगदी तसंच आहे. कोणती गोष्ट किती प्रमाणात स्वतःला लावून घ्यावी हे तुझ्या हातात आहे, हे विसरू नकोस. प्रामाणिक राहून आपली बाजू मांडायला शिक आणि समज, तू जेव्हा रस्त्यातून चालत असताना जर असंख्य लोक तुला दगड मारत असतील आणि तू प्रत्येक दगड झेलू लागलास ना, तर दुसरा दगड येऊन तुझ्या माथी कधी लागेल हे तुझं तुलाच कळणार नाही. आणि म्हणून म्हणून ध्येय निश्चित करून मार्गक्रमण करत राहा. त्याने ना तू थांबशील, ना तुला दगड येऊन लागतील. आणि हो, आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.